लगेच करून घ्या तुम्ही पण चेक वजन करून घ्या तुम्ही पण कारले आहेत, शेंगा आहेत, शिरोले आहेत, काकड्या, वांगी मस्त. पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचा स्वागत आहे. तर चला, आज मॉर्निंग खूप लवकर झाली, मस्तपैकी उठून वर्कआउटसुद्धा केलेलं आहे. गाईज आज खूप दिवसामध्ये वर्कआउट केला का सांगू. आज किती दिवस तुम्ही बघितला मी घरीच होतो, तर घरी मी वर्कआउट करत नव्हतो. तर आज खूप असा छान मस्त असा वर्कआउट झालेला आहे. मस्त झाडून बिडून काढला आणि दिवाबत्तीसुद्धा आपली झालेली आहे. तर चला गाईज, आता आपण कंटिन्यू करू. काय काय होते ते पूर्ण तुम्हाला दाखवते मी शूट करून. गाईज असंच तुमचा प्रेम राहून द्या, भरपूर असा प्रेम दाखवलेला आहे ब्लॉगला. असेच पुढे पुढे माझे असेच चांगले चांगले ब्लॉग येतील, त्यांनासुद्धा असंच प्रेम दाखवा. तर चला बघू आता काय काय होते ते सर्व काही दाखवते मी तुम्हाला. तर चला, तर आपण किचनमध्ये मस्त की मुलांना चहा घेऊ. मस्त बिस्किटं घेऊन आलेले आहेत. हे बघा, असं किचन पुसलेलं आहे एकदम. असं जरा किचन स्वच्छ असल्यावर जरा बरा वाटते, प्रसन्न वाटते. घरामध्ये घाण असली ना मग बाबा मूड ऑफ होते. तर चला, मी यांना पहिला चहा ठेवते. हे बघा, भांडी सर्व अशी घासलेले आहेत. तर चला, काय मशीन लावलेली आहे. पटकन आता लादी पुसून घेते मी. सर्व अशी कामं झाली, लादी बिदी पुसून काढली. आणि आता माझी मैत्रीण येणार आहे. प्रणाली आली, वेलकम. ये बाई, ये आतमध्ये ये, बस ये. दाखवू कसं म्हणजे चांगला अवतार आहे, चांगली दिसतेस. इकडं बघ, दाखव. इकडं थंडा बिंडा यांना जमत नाही. मग काय, हे बघा. चला, पिऊन घेते यांच्या बरोबर मी बी. प्रणालीसा बसलेल्या आहेत बाहेर. त्यांचे अर्धे कस्टमर आहेत, त्यांच्याशी बोलतात. तर तेवढ्यात मी पटापट आता जेवण करून घेते. तर चला, चिकन सर्व असं धुवून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये बटाटे टाकलेले आहेत. इकडं अख्खा मसाला, लसूण, अद्रक आणि आपला कांदा, टॅमॅटो, मिरची आणि लगेच आता घालून घेते. एक साईडला भात घातलेला आहे. तर चला, पटकन आता चिकन मी फोडणी देते. चिकन मसाला पाहिजे मस्त. आता आपण चिकन टाकून घेऊ याच्यामध्ये. छान त्यावर पाणी ठेवलेलं आहे. आणि इकडे आपला भात सुद्धा झालाय. बघूया काय करतात इकडं. हे बघा, मशीन असे प्रोडक्ट लावलेले आहेत इथं. काय प्रणाली ठेवलेत सध्या, बघूया. अगं भिजलेत ना ते, म्हणून भिजले काय. प्रोडक्ट कसे लावलेले आहेत आणि कोणते प्रोडक्ट आहेत ते सांगा तुम्हीच कमेंट करून. इकडे आहे मशीन, इकडे आहे प्रणाली. प्रणाली इकडे बघ. हाय, या तुम्ही पण चला सर्वजण स्टुडिओमध्ये. कुठे डोंबिवलीला आहे. इकडे भरपूर झालेले आहेत कस्टमर, म्हणून त्यांना इकडे यायला लागलेलं आहे. अजून दोघी जणी गेल्या का सांगू. मी जेवण करत होतो ना, म्हणून तुम्हाला दाखवता नाही आला. आता परत येतील तेव्हा दाखवते. हे बघा, जीविकाला मच्छी लावायला सांगली. मच्छी अजून लावली ना, अर्धा ऊन गेला. जा पटकन जा ना. कारण आता जेव्हा बघतो आपण कोंबड्यांना वगैरे इंजेक्शन देतात. आता गावठी कोंबडी वाढायला 6 महिने लागतात. बॉयलर कोंबडी वाढायला 1 महिन्यात ती मोठी होत नाही. मग आपल्याला तसं नाही करायचंय ना. बाहेरचं जे हेल्दी आहे ह्याच्यामध्ये आपल्याला सगळे संशोधन करून जे न्यूट्रिशन म्हणजे मेन चांगले चांगले जे घटक आहेत ना, ते ह्याच्यामध्ये जे आपल्याला बेसिक शरीरामध्ये पाहिजे. ह्याच्याने तिचं काय होईल, जे एक्सरसाइज करताना मसल जे ब्रेक होतात ना, ते रिकवर होतील. आणि तिचा जो सकाळी 7 पण नाही ग, रात्री संध्याकाळी तू कितीला जेवते? 8 ते सकाळी 12 वाजेपर्यंत तिच्या पोटात काहीच नसतं. तू असं करून कसं जमेल? जेवणामध्ये काय काय असतं?
आई तुम्ही पण करून घ्या ना लगेच. करून घ्या तुम्ही पण चेकअप. वजन करून घ्या तुम्ही पण. हा माहिती. तुमचं नाव काय? डॉक्टर पण बोलत या सगळं बंद करून कधी पण गोड्या कमी झाल्या काय शरीराला लावून खाना बोलली असेल कोणी असं सांगलंय पण असं ते आई सांगितलंच नव्हतं तुला मेन. तरी पण डॉक्टर बोलला वर्कआउट करतो तुम्हाला कोणी सांगतो कोणी सांगितलं ना. हॅलो मी सांगितले ते नक्की. जन्मतारीख काय? जन्मतारीख लक्षात नाही राहू दे का. आम्ही शिकलेले दुसरी नापास. वजन लिवते इकडे वजन करतात या ताई बसल्या इथं दुसऱ्या गेल्या पण गाईज 100% रिझल्ट आहे याच्यामध्ये. मी तर बोलते कसं बघ मी घेते म्हणून मला माहिती. आता तुमच्यावर आहे त्यांचा प्रॉब्लेम. आता किती गेला? फ्रेश प्यायला गरम फ्रेश ड्रिंक देऊ तुम्हाला घ्या घ्या थोडा घ्या. कसं घेतलं म्हणजे काय चांगला असते शरीरासाठी. एनर्जी ड्रिंक. गरम असेल या अगोदर एक द्या बाबा. काय अफ्रेश जामच घेतलेला आहे. एवढा गरम आहे नाही नॉर्मल आहे. मस्त ओपन केलाय आता. प्रोटीन शेक प्रोटीन. आणि इकडे प्रणाली ह्याच्यावर यांना लिहून देते. काहीही घेतलाय. त्याच्यामध्ये फ्लेवर कोणता देऊ तुला? जिंजर आहे, लेमन आहे आणि काश्मीरी कावा. हे बघ हा असा फोडून दिला आहे मी तुला. तो याच्यात ना काय करतो हा मला स्पून आहे ना करायचं फ्लॅट असे किती चमचे टाकायचे फॉर्म्युला 1 असे 3 थोडासा तुला पहिल्या नवीन वेळेस तुला फ्लेवर म्हणजे टेस्टला थोडं वेगळं लागू शकतं जसं तुझ्या ब्लेंडिंगवर आहे. नंतर सवय लागली ना तर व्यवस्थित होतं. येताना ह्याच्यामध्ये आईस टाकत का म्हणजे थंड बनवशील ना तर तुला पण ज्यूस तुला थंड चालू ताई त्याच्यावरती नंबर टाका ना. त्याच्यावरती नंबर टाका वरती लिहून टाका. होत मग त्यांना समजेल किती चमचे घ्यायचे. लिवले काय हां मग त्यांना व्यवस्थित समजेल ना किती घ्यायचे चमचे. आणि नाही जरी समजलं ना तर तू तुला कॉल कर. जेव्हा तू घेशील ना कॉल कर. व्हिडिओ कॉल केला तरी पण सांगेल व्यवस्थित सांग. तशी मी तुला व्हिडिओ बनवलेली आहे ती व्हिडिओ पण पाठवते. म्हणजे आणि तरी पण नाहीच तुला हे वाटलं तर तू कॉल कर. तो कॉलवर तुला गाईड केलं जाईल. त्यांची एनर्जी कशी असते मिस्टरांची दिवसभरामध्ये. आमची नवीन कस्टमर आहे हमरापूरवरून. आता नेक्स्ट रिझल्ट आपण हिचा बघूया आणि नेक्स्ट टाइम हिच्याकडे जाऊया. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. ऑल द बेस्ट फॉर. आणि काय म्हणतात ग्रुपमध्ये ऍड केल्यावर मध्ये फक्त मी येऊनच टाकत जा. चला अजून आता यांना सर्वांना जेवण वाढते. मी बी जेवलो नाही. आता सर्व काही झालेलं आहे यांचं. आता यांना जेवण वाढते मस्तपैकी. मी बी जेवायची थांबलेले आहेत. मिस्टर तर म्हणजे गेले जेवून. तर चला आता आम्ही जेवायला बसतो. आणि लाईट एकसारखी आमची जाते. का बसलीस हा बेडवर नाही जेवायचा काय. आपल्याला कुठे पकडायच्या 4:48 आपण 4 निघाला समज. प्रणालीचा तर रूममध्ये बसलेला आहे. आणि आता आपण कपडे धुवून येऊ.
त्यांची संध्याकाळची ट्रेन आहे, ते संध्याकाळी जाणार आहे ट्रेनला. तर चला पाहिजे आता आपण पटापट कपडे धुते. भांडी आहेत बेसिंगमध्ये, ते नंतर घासते. कसं सकाळी ते लवकरच आले त्याच्यामुळे मला कपडे धुता आलेच नाही. चला काहीच आणि कंटिन्यू करा. कपडे एवढे धुवून आलो आणि लगेच भांडी घासली. हे बघा एवढी अशी भांडी होती, सर्व भांडी घासली. आता किचन जरा बरा वाटते आणि जरा लादीवर बी फडका मारला. आणि प्रणालीचा जरा आराम करतात रूममध्ये. बघू हा आता आपण. हे बघा यांचा आराम चालू आहे. ते झाली तर रेडी निघालेली आहे. त्यांची 5ची ट्रेन आहे. कसा वाटला आमची तर? एकदम मस्त. हा एकदम मस्त. छान वाटला ना? परत येऊ आता आम्ही थोड्या दिवसात. फोन कर आम्हाला. करीन नक्की नक्की. बाबू बाबू प्रश्न पडले तर दर्शनाला DM करा. दर्शना मला कनेक्ट करेल. ओके. इकडूनचेच भरपूर आमचे कस्टमर झालेले आहेत. बाय. चलो बाय गाइस. मिलते हैं थोड़े दिनों के बाद. ओके. तब तक आप हमसे मिलने के लिए आ सकते हैं. इव्हेंटला भेटू. इव्हेंटला इव्हेंटला ये वेळेला येईन ग. यायची इच्छा आहे माझी खरा. 24 कधी आहे इव्हेंट? 24ला. या 24ला? अरे 24ला नाही. काय मस्त इव्हेंट आहे माहिती आहे. हा ये 24ला नको रे. पुढच्या रे आंबे भरपूर आलेले काढले. काही गेला आंबे पाहिजे आमच्या झाडावरचे. एकच भेटला होते ते काढले आणि संपले. आंबा. बाय. काहीच प्रणाली आता गेलेली आहेत आणि हे सर्व ठेवून घेते मस्त की इथे. गाई याच्यामध्ये रिझल्ट खूप छान आहे, त्याच्यामुळं मला बार बार असे घ्यायला लागतात. आणि 2 अप्रेश घेतलेले आहेत बघा मस्त. जिकडे बघा बाबा बघा नारळ पाडतात. नारळ लागलेले आहेत बघा. हे पडला. आमचा पिल्लू आला. पिल्लूचा आमच्या टक्कल केलाय बघा. आमची पिल्लूचा टक्कल केलाय. ये माझ्या पिल्ल्या य य य य. तुम्हाला दिसलाच नाही बाबा, तुम्हाला दिसलाच नाही. कुठे गेलं? आता आम्ही निघालेलो आहे पेनला जायला. का सांगू, घरून आलो तर काहीच भाजी बिजी नाही, पूर्ण फ्रीज खाली आहे. त्याच्यामुळं भाजी बिजी आणायला चाललेलं आहे. चला बघू आता काय काय घ्यायचं आहे ते घेते मी. चला काहीच पेनमधला तुम्हाला दाखवते मी. काहीच चला बसू स्कूटीवर. ट्रेन आली, ट्रॉफिक लागली बघा. आपला वाला चला. आमचं दरवेळेला बघा कसले ट्रॉफिक लागली. ट्रॉफिक बघा, गाड्याच गाड्या. आणि इकडे आहे गणपती. चला आम्ही आलेलो आहे बाजारामध्ये. आणि कसं वातावरण झालेलं आहे बघा एकदम. असं वाटतं पाऊस आता हे पडणारच आहे. खूप छान असा नजारा झालेला आहे बघा. चला आपल्याला भाजी बिजी घ्यायची आणि गाडी तिकडे थांबवतात. बाजारातून गाडी घ्यायची म्हणजे खूप असं लोक चालतात नाही ना. बोललो गाडी त्या साईडला थांबवा आणि आई आतून घेतली गाडी. आंबाची कारले आहेत, शेंगा आहेत, शिरोले आहेत, काकड्या, वांगी मस्त आहेत, मिरच्या, शिमला, चला तांबाटे आपण निवडू पहिला. चांगले चांगले मस्त पैकी. काकड्या कशा? काकड्या नाही 20ला पाव, 30ला 1 किलो 50. 1 किलो 50. द्या काकड्या द्या. आंबा कापून त्यानंतर घ्या. हे बघा अशी साबण आहेत ना. तार घेते मी. तार इथली खूप छान असते. 50चे 3 तार.
120 ना. आता सर्व काही तर घेतलेलं आहे. आता आपण निघू घरी जायला. हे बघा या हाताला अर्धे टाकलेले आहे ते आपल्या डिक्कीमध्ये ठेवलेले आहे. तर चला आणि बाजारामध्ये गर्दी भरपूर आहे. आपण निघू आता घरी जायला. डिक्कीमध्ये सर्व काय आम्ही ठेवलेलं आहे. मच्छीच मच्छी चॉकलेट फालुदा घेऊन खायला आलो आम्ही. मस्त खूप छान असं वातावरण झालंय. हे बघा किती छान असा फालुदा आणि आमची आई खायची सुरुवात केली. चला मस्त की खाऊन घेते. काजू छान आहे. गाई आज माझा लास्टचा दिवस आहे. काय खायचं आहे ते. त्याच्यानंतर मी काय नाही खाणार. नंतर माझी जर्नी चालू होणार आहे डाईटची. त्यामुळे मुलं आता आज खाते फक्त. किती दिवस काही बी खात होतो ना. मग ते आता उद्यापासून स्टार्ट करणार आहे. फॉलो करणार आहे सर्व काही मी. छान आहे फालुदा. याना बोललो हापच मला सांगा मी एवढा खाणार नाही. याही फुल सांगितला. जाऊन दे चला यानाच देईन मी. एवढा मी खाणार नाही. किती छान असं वातावरण झालेलं आहे इकडूनचा. आणि अशा आम्ही रस्त्यावर बसलेलो आहे. आम्ही एकच मागवलेलं आहे. आम्हाला टेस्ट करायची इथला कसा लागते त्याच्यामुळे एकच आम्ही घेतलेला आहे. मस्त लागतं. गर्दी बघा खाण्यासाठी किती गर्दी आहे. शोरमा वापस आपले मोमोज सर्व अलग अलग तुम्हाला पाहिजे ते. चॉकलेट फ्लेवरमध्ये पण इथे संध्याकाळची भरपूर गर्दी होती. KFC ऑर्डर केलेली आहे. अजूनपर्यंत त्यांची बनते. कधीपासून इथं थांबलेलं आहे. आम्ही एक बर्गर खाल्ला आणि आता KFC घरी येते. मुलांना आवडते. खूप छान लागते. हे बघा इकडे या साईडला नाही आहे. तर आम्ही तिकडं सांगितलेलं आहे. तिकडं ऑर्डर केलेलं आहे. आता कधी ती ऑर्डर होते काय माहिती नाही. कंटाळा आला बसून. टायमिंग झाला बघा किती. भाजी तर कधीच घेतलेली आहे पण इथंच टायमिंग झालं मला जास्त. गाईच आता आपण निघू जायला. चला हो चला. लय टायमिंग झालेला आहे अगोदरच. घरामध्ये आलोय ना. इकडे बघा पोरांचा काय लावलंय तारक मेहता. चला गाईस हे बघा याला घेऊन आलो मुलांना. मग खा ना. बस बाबू खायला.